सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। थोर शीख संप्रदायाचे संस्थापक गुरु नानक यांचे 17वे वंशज बाबा सुखदेव सिंगजी बेद तसेच विद्यावाचस्पती 1008 महामंडळेश्वर रामकृष्णदास महाराज लहवीतकर या दोघांचा आज दिनांक 8 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता देवळाली कॅम्प येथील गुरु टेक बहादूर निवास येथे दुग्ध शर्करा योग घडून आला। या दोघांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष खंडेराव मेढे यांनी देवळाली कॅम्प भगूर नाशिक रोड येथील नागरिकांसाठी 2025 सालानिमित्त दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा या दोन्ही महान महापुरुषांच्या हस्ते संपन्न झाला। गुरु नानक हे एक गुरु होते आणि त्यांनी 15व्या शतकात शीख धर्माची स्थापना केली। त्यांचे 17वे वंशज आज नाशिक येथील देवळाली कॅम्प येथे आलेले असताना त्यांनी विद्यावाचस्पती 1008 रामकृष्णदास महाराज लहवीतकर यांच्याशी बराच वेळ अनेक विषयांवर चर्चा केली। खरं तर दोघेही प्रयागराज येथील कुंभमेळ्यात सामील होण्यासाठी नाशिक येथे मुक्कामी असून उद्या सकाळी ते कुंभमेळ्याला रवाना होणार आहेत। यावेळी पत्रकार तसेच अनेक सामाजिक मान्यवरांचा या दोघांच्या हस्ते सन्मान सुद्धा करण्यात आला। दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त रामकृष्णदास महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले। रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। देश धर्म आणि देव याच्याशी प्रामाण्य निर्माण करणारे हिंदू धर्म हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि नवनिर्माण सेनेचे संस्थापक परम आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या व निर्माण केलेल्या नवनिर्माण या पक्षाचे आपल्या परिसरातील नेते सन्माननीय खंडराव पाटील मेढे आणि त्यांची सर्व टीम सहकारी यांनी आज नवनिर्माण सेनेच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन या ठिकाणी आयोजित केलं आणि या समारंभाला खरं तर गुरुदेव नानक साहेबांचे अनुवंशज 17वे अनुवंशज परम आदरणीय श्रद्धेय सद्गुरुवर्य असे बाबा सुखदेव सिंहजी महाराज आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि आपण सर्वच या ठिकाणी आहात। काही मान्यवरांचे या ठिकाणी सन्मान करण्यात आले। खरं तर गुरुदेव नानकांचं कार्य मोठं आहे। जवळजवळ सर्व धर्म आणि सर्व संतांच्याच चरित्र आणि विचाराचा आम्ही अभ्यास केलेला आहे। माझ्या अभ्यासाचा विषय जरी संत तुकाराम महाराज असला तरी शीख धर्म आणि वारकरी पंथ एक अनुबंध आहे आणि म्हणून वारकरी संप्रदायाचा मूलस्रोत ज्यांनी हा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये निर्माण केला ते संत नामदेव महाराज अनेक वर्ष पूर्व पंजाबामध्ये घुमान या गावी वास्तव्याला होते आणि त्या ठिकाणी घुमान या ठिकाणी त्यांचं समाधी मंदिर आहे, स्मृती मंदिर आहे आणि गुरुग्रंथ साहेबामध्ये नामदेवजी की मुखबाणी एक 63 अभंगाचं स्वतंत्र प्रकरण आहे। तेव्हा नामदेव महाराज आणि महाराष्ट्र भूमी आणि पंजाब प्रांत असा एक अनुबंध आहे। तेव्हा बाबा इथे आले म्हणजे महाराष्ट्र भूमीचं त्यांना आकर्षण आहे आणि आज पंजाबातील अनेक शीख बांधव महाराष्ट्रामध्ये वास्तव्य आहेत। ठिकठिकाणी गुरुद्वारा आहेत। माझ्या लवीत गावामध्ये अतिप्राचीन गुरुद्वारा आहेत आणि गुरुग्रंथ साहेबाचं मी संपूर्णपणे पारायण केलेले माझ्या अभ्यासामध्ये ग्रंथालयामध्ये गुरुग्रंथ साहेब आहेतच। अनेक संतांचे अभंग कवनं काव्य त्यामध्ये समाविष्ट आहे आणि एका विशिष्ट कालखंडात मुसलमान राजवटीमध्ये हिंदू धर्माचं रक्षण केलं असेल तर
या परंपरेनं रक्षण केलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं गुरु गोविंदसिंहजी महाराज यांनी आत्मबलिदान केलं. त्याकरता अनेकांनी परंपरा त्या ठिकाणी झाल्या, परंतु याचा मूळ प्रवर्तक गुरु ग्रंथ साहेब याच्याही आधी गुरुदेव नानक की ज्यांनी या पंथाची स्थापना केली. तसेच मनसेचे उपाध्यक्ष खंडेराव मेढे यांनी आभार मानले. आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिनदर्शिकेचं 2025चं प्रकाशनाच्या निमित्तानं आज आपल्या या देवळाली कॅम्पमध्ये 2 धर्माचे धर्मगुरू या ठिकाणी आपल्या सगळ्यांना लाभलेले आहेत. आपले गुरु नानक देवजी सिंग महाराजांचे 17वे वंशज बाबाजी सुखदेव सिंगजी बाबा आणि आमचे वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ 1008 महामंडलेश्वर विद्यावाचस्पती संत तुकाराम महाराजांचे अध्यासनाचे पुणे विद्यापीठाचे प्रमुख आदरणीय हरिभक्तपरायण रामकृष्णदास महाराज लवितकर हे सगळे 2 महात्मे या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाले. आणि त्या निमित्तानं मग आम्ही ठरवलं की आमच्या ज्या कॅलेंडरचं प्रकाशन आहे ते आज या 2 संतांच्या हातून या ठिकाणी करावं. मी काल रात्री आमचे अजयभाई थापर आणि प्रेमजी थापर यांना विनंती केली का आज या ठिकाणी एका व्यासपीठावर 2 संत महात्मे येत आहेत. आमच्या कॅलेंडरचं पण ते 25,000 कॅलेंडर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून प्रकाशित केलेले आहे. आणि ते कॅलेंडरचं प्रकाशन दोन्ही बाबाजींच्या हस्त्याने व्हावं म्हणजे आम्हाला पुण्याचं भाग्य लाभल. आणि दोन्ही बाबाजींचे आशीर्वाद आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आमचे आदरणीय पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना लाभतील. त्यानिमित्ताने त्यांना विनंती केली आणि आज या ठिकाणी हा दुग्ध शर्करा योग या ठिकाणी जुळून आलेला आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा अध्यक्ष मनसे अंकुश पवार, सामाजिक कार्यकर्ते संजय भालेराव, ज्येष्ठ नागरिक संघाचे भिकाजी डांगे, उद्योजक अजय थापर, प्रेम थापर, संतोष सहाने, भास्कर चौधरी, बंटी कोरडे, नितीन काळे, संदीप चौधरी, राजाभाऊ जाधव, जय दुर्जड, गोकुळ नागरे, संजय हंडोरे, जनसेवक कैलास भोर, नवनाथ झोंबड, सुधीर वाजे, विजय गव्हाणे, धनंजय शिंदे, दत्ता वावरे, ताराचंद लहामगे, नंदू पवार, अक्षय गोडसे, शैलेश भालेराव, बंटी चौधरी, बंटी क्षीरसागर, सचिन गोडसे, रुपेश कासार, शैलेश गायकवाड, उमेश भोई आदी मनसे कार्यकर्ते व शीख बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.